नमस्कार. तुझ्याबरोबर सिस्टम गुरु मार्केट्स. आम्ही कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करतो. आवश्यक असल्यास व्हिडिओला विराम देणे शक्य आहे. आम्ही तुम्हाला कंपनीच्या सर्व पॅरामीटर्सचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आमंत्रित करतो. आता कंपनीच्या सध्याच्या कामगिरीचे विश्लेषण करूया. मॅग्ना इंटरनॅशनल इंक, टिकर MG. हे पुनरावलोकन 22 एप्रिल 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी मॅग्ना इंटरनॅशनल इंक उपवर्गातील आहे. ऑटो पार्ट्स 38 कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे. या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरसाठी उपाय शोधा. कंपनीसाठी एकूण निकाल आहे 10 पैकी 6 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल 2.4 गुण. जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजाराचा सरासरी निकाल 1.8 गुण आहे. कंपनीच्या 6 गुणांच्या स्कोअर विरुद्ध मॅग्ना इंटरनॅशनल इंक. कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे. मॅग्ना इंटरनॅशनल इंक आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही पाहू शकतो की 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स मॅग्ना इंटरनॅशनल इंक उणे 32.6% गतिशीलता दर्शविली. 6.5% उपवर्गासाठी किमतीतील बदलांच्या विरुद्ध. याचा अर्थ निश्चितपणे काहीही नाही, परंतु तुम्हाला ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. संस्थेचे बाजार भांडवल मॅग्ना इंटरनॅशनल इंक $9.09 अब्ज मूल्य आहे. $270 अब्ज उपश्रेणीच्या बाजार भांडवलासह. मॅग्ना इंटरनॅशनल इंक 3.367% हिस्सा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल अंदाजे $11.51 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल $68 अब्ज आहे. मॅग्ना इंटरनॅशनल इंक 16.936% वाटा आहे. स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो. शेअर मॅग्ना इंटरनॅशनल इंक स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 3.367% आहे. पुस्तक मूल्य 16.936% आहे. हे बाजार मूल्यात 403% वाढ आहे. उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि शिल्लक भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. संस्थेचे आर्थिक दायित्व $0.26 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या 61% आहे. कंपनीच्या कर्ज दायित्वांवर परिणाम सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीच्या बाजारभावातील समतोल ते नफा 19.6 ची उपश्रेणी सरासरीपेक्षा 54% कमी आहे. उपश्रेणीच्या संघटनांच्या तुलनेत बाजार मूल्याच्या त्याच्या नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा 1009 इतका आहे. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित कमाई $1,695 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे. हे आताच्या तुलनेत 67.9% अधिक आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीची किंमत आणि महसूल शिल्लक 0.2 शी संबंधित आहे. 0.9 ची उपश्रेणी सरासरीपेक्षा 78% कमी आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन त्याच्या कमाईसाठी चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $42,850 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल $60,190 दशलक्ष असणे अपेक्षित आहे.
हे सध्याच्या तुलनेत 40% अधिक आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील कमाईच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. विक्री मार्जिन 2.4% आहे. उपश्रेणीमध्ये सरासरी 4.8% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 2.4% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन सहन करण्यायोग्य 0 गुण. उपश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 13.913% आहे, जे बाजार भांडवलाच्या वाट्यापेक्षा 313% जास्त आहे. आणि हे कंपनीच्या बाजारभावातील विसंगती दर्शवते. मॅग्ना इंटरनॅशनल इंक बहुधा कमी लेखण्याच्या दिशेने. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम $53,000 आहे, तर उपश्रेणीमध्ये $221,000 आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 76% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाच्या परिमाणाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति कर्मचारी नफा $5.9 आहे. उपवर्गातील सरासरी $11.3 आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक 47% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा $252,000 आहे. उपश्रेणीमध्ये $235,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 7% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 2.9% आहे. उपवर्गासाठी सरासरी 2.5%. हे एक लहान पेळणे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 40% पातळी दाखवते. मॅग्ना इंटरनॅशनल इंक उपवर्गासाठी ही पातळी 44% आहे. तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणीच्या सिक्युरिटीज कंपनीच्या समभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात. मॅग्ना इंटरनॅशनल इंक कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे $32.24 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $42.14 आहे. सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 31% आहे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून मॅग्ना इंटरनॅशनल इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे. प्रति शेअर $32.25 च्या किमतीवर खरेदी करार उघडा. ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे रेटिंग खूप जास्त आहे. संस्थेचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले. किंमतीचा निर्देशांक 35.35 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 29.15 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर 22 मे 2025 रोजी विनिमय सत्राच्या शेवटी व्यवहार स्वतंत्रपणे निश्चित केला जातो किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर DRVN शिल्लक विक्री ऑर्डर असेल. या चॅनेलवर बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल. ऑर्डरपैकी एक बंद करताना मुख्य किंवा संतुलन. दुसरी ऑर्डर आपोआप बंद होते.
हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स, तुम्ही खरोखरच या ग्रहावरील सर्वात उत्कृष्ट प्रेक्षक आहात.